MPSC कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2025ची आन्सर की आली आहे. माझा स्कोर येतोय 52.50. तर 52.50 आणि अनेक जण कट ऑफ सांगतायत 55, 56, 57, 58 म्हणजे 58 पर्यंत सांगतायत. सो सो म्हणजे वेगवेगळी रेंज आहे अनेकांची. सो मला काय वाटतंय म्हणजे माझं होईल का? तर एकतर मी असा विचार करतोय की म्हणजे एकतर जागा जास्त येतात. 2-3 जागा जास्त येतात. सॉरी 200-300 जागा जास्त येतात. तर 2-3 मार्क तर म्हणजे कसा पण पेपर असला तरी कमी येत आहे. तर अवघड होता तर मला वाटतं 4-5 मार्कांनी कमी येऊ शकतो कट ऑफ. नुसता जागा अ, जास्त आहेत म्हणून. आणि डिफिकल्टी लेव्हलमुळं 6-7 प्रश्न तरी कमीत कमी आहेत. सो मला वाटतं सो 9-10 मार्क्स तर आरामात कमी येऊ शकतो कट ऑफ. सो मग गेल्या वेळेस जर 62.50 होता, तर मग कमीत कमी 52.50 तर लागेल. सो जो की माझा आत्ताचा स्कोअर आहे. सो पण मला असं वाटतंय 50 पर्यंत पण कट ऑफ येऊ शकतो. म्हणजे असं माझं मत आहे. आणि मला असं वाटतं की होऊ शकतं माझं. हे माझं असं म्हणजे माझा एक अंदाज मी बांधतोय माझ्यासाठी, की जेणेकरून पुढचं नियोजन करता येईल. सो हां, थोडंसं काठावर आहे, नक्कीच आहे. पण याचा अर्थ चान्स नाही असं नाही आहे. पेपर खरंच अवघड होता. मार्क्स घेण्यासाठी कुठं म्हणजे जास्त स्कोप नव्हता. म्हणजे एकतर अवघड केले ते प्रश्न आणि त्यानंतर लॉजिक पण लागत नव्हतं. अनेक जण म्हणतात, की लॉजिक वगैरे लागत होतं. नाही लागलेलं लॉजिक आणि जरी लागलं 2-4 प्रश्नाला, तरी पण बाकीचे 10-15 प्रश्न चुकलेत ना त्याच लॉजिकने. सो ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे ना. सो लॉजिकनं फायदा दिला का? नाही. मी म्हणेन न्यूट्रलाइज केलं असेल. लॉजिकनं फार-फार तर मार्क्स नाही दिले. त्यामुळे लॉजिकचा काही फायदा नाही झाला आणि कट ऑफ अनेक जण म्हणतात, की आता या जमान्यात कट ऑफ काय म्हणजे 60च्या वरचेच म्हणजे आता लागणार आहे वगैरे. तर असं काही नसतंय जमाना वगैरे. UPSC पण एकेकाळी कट ऑफ 116 वगैरे लागलेले कट ऑफ आहेत आणि आता 75, 80, 82, 85 रेग्युलरली लागतायत कट ऑफ. सो अभ्यास काय वाढला नाही का तिकडे पोरांचा? वाढला ना. पण पेपर कसा आहे त्यावर डिपेंड असतं सगळ्या गोष्टी. 2023च्या पेपरसारखाच हा पेपर होता, असं मला वाटतंय. आणि हां. आणि हां, अभ्यास जरी वाढले तरी किती वाढणार ना, असं म्हणजे त्याला लिमिट आहे. आता आता करंटमध्ये प्रश्नच असे विचारलेत तरी म्हणजे काय करणार ना? त्यानंतर जिओग्राफीचे पण प्रश्न पी-वाय-क्यूच्या बाहेर गेले. हिस्ट्री, इकॉनॉमी सोडलं तर कुठे मार्क्स आलेत. पॉलिटी पण डीप केले क्वेशन्स. सो सो मला म्हणजे तिथे दिसत नव्हतं काय, की म्हणजे मला असं वाटत नाही, की तिथे काय होतं जास्त मार्क्स येण्यासारखं. सो सो एक तो 62चा आकडा मला वाटतं त्याच्यामुळे जास्त अनेकांचा जास्त कट ऑफ सांगण्याकडे कल आहे. सो पण मला बिलकुल वाटत नाही की तेवढा कट ऑफ लागेल. सो अनेकांनी तर गट कचा कट ऑफ पण म्हणजे कमी सांगितला. अनेक जण म्हणतात असं म्हणतात की 52-53 गट कचा लागेल. तर मग गट कचा जर म्हणजे 1000 जागेंसाठी जर तेवढं लागतोय, तर 800 जागांसाठी म्हणजे 700, 750 किंवा 800 काय आहे ते. सो 200-300 जागांचा फरक आहे. तर त्यासाठी 55-56 तेच लोकं सांगतायत. म्हणजे 4 मार्काचा आणि पेपरमध्ये तर जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे डिफिकल्टीमध्ये. मला वाटतं गट ब 24 आणि गट ब 24 पेक्षा पण हा पेपर गट कचा थोडासा सोपा होता. थोडासा. म्हणजे सेमच होता. पण थोडासा सोपा वाटला मला थोडासा. सो परंतु आणि हा पेपर गट क पेक्षा पण अवघड होता लास्ट इयरला. गट कचा 2024ला जो पेपर होता, त्याच्यापेक्षा हा गट बचा पेपर अवघड होता आणि 2023च्या जवळपास जाणारा होता पेपर. म्हणजे 2023चा पण अवघड होता. सो गेले 4 पेपर जे झालेत, गट ब चे 2 आणि गट क चे 2 त्याच्यात सगळ्यात जास्त गट ब 25 अवघड होतं. त्यामुळं कट ऑफ 55च्या वर जाईल असं तर बिलकुल नाहीये आणि मला असं वाटतं त्याला 50 प्लस आहे त्यांनी बिनधास्त मेन्स केली पाहिजे. अ, मी पण बिनधास्त मेन्स करणार आहे. आणि दुसरं एक कारण ते म्हणजे माझा गट कला स्कोर खूप चांगला येतोय. त्याला पण गट कला स्कोर चांगला येतोय. 60च्या वर येतंय. मला वाटतं ते तर म्हणजे बिनधास्त करू शकतात जर इकडे थोडंफार कमी जास्त झालं असेल तर. आणि असं अनेकांचं झालंय की 10-10, 15-15 मार्काचे गॅप आहेत, 20 मार्काचे गॅप आहेत. गट ब आणि गट कला. सो तुम्ही असं बी की तुम्हाला करायचीच आहे मेन्स. सो गट क साठी करायचीच आहे ना. सो दोन्हींचा सिलेबस एक आहे त्यामुळं जास्त काही डाऊट नाही यायला पाहिजे. आणि जे फक्त गट ब करतायत असे खूप कमी असतील. तर त्यांनी मला वाटतं ज्यांचं फक्त गट ब
आहे टार्गेट. तर मला असं वाटतं त्यांनी ज्यांना जर 44-45 स्कोअर आहे ना, तरी पण तुम्ही मेन्स केलं पाहिजे. याचं कारण तुमचा अभ्यास एका लेव्हलचा आहे, चांगला अभ्यास आहे. 40 जरी असले तरी तुम्ही पुढचे 2 महिने मेन्स तरी केलं पाहिजे. कारण की अल्टिमेटली तुम्हाला पोस्ट मेन्समधूनच भेटणार आहे. आणि 2 महिने त्यानंतर मग तुम्ही प्रिलिमकडे शिफ्ट होऊ शकता. कारण की 40-45 पासून नंतर पुढे 50 काय 60च्या वर तुम्ही जाऊ शकता आरामात, तुम्ही जर 3 महिने जर व्यवस्थित प्रिलिमचं केलं तर. आणि मला वाटतं 2 महिने तुम्ही इकडे गोष्टी करू शकता. सरळ सेवेला पण त्याचा फायदा होऊ शकतो. गणित पण तुम्ही करू शकता पुढचे 2 महिने. सो गणित तर प्रिलिमला पण आहे, त्यानंतर त्याला पण फायदा होईल आणि सरळ सेवेला आहे ते मेन्सला पण आहे. सो आणि मराठी, इंग्लिश आणि गणित हे मला वाटतं स्कोरिंग सब्जेक्ट्स आहेत तुमचे, जर तुम्हाला पोस्ट घ्यायची आहे तर. तर ह्या गोष्टी तुम्ही प्लॅनिंग करू शकता. आणि ज्यांचा नवीन अटेम्प्ट आहे पहिला, तर ते बिनधास्त तुम्ही प्रिलिम्स 26चं करू शकता. जर तुमचा स्कोर 30-40च्या खाली येत आहे, तर मला वाटतं प्रिलिम्सचं तुम्ही आधी बघितलं पाहिजे, की प्रिलिम्स कशी काढता येईल. आणि त्यानंतर 6 महिन्याचा टाईम आहे पुढे. डिसेंबरमध्ये मला वाटतं जून नंतर मेन्स आहे. तर तिकडे प्रिलिम निघाल्यानंतर मेन्सचा अभ्यास होऊ शकतो. सो तुम्ही तसं नियोजन करू शकता. तर मला असं वाटतं की ज्याला पण म्हणजे म्हणजे 50+ आहे ना, तर त्यांना चान्स असायला हरकत नाही ओपनसाठी. कॅटेगरीवाले त्यानंतर मग तुम्ही विचार करू शकता. तर मला तरी असं वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतं? ॲक्चुअली तुम्हाला पण एक अंदाज तुम्ही बांधू शकता. तुमचा पण तेवढा आता अभ्यास झाला असणार आहे, जर तुम्ही 3-4 वर्ष करताय तर. त्यामुळं बाकीच्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. पेपर तुम्ही देताय. जे पेपर देत नाही ते जर तुमच्यासाठी अंदाज सांगत असतील, तर मला वाटतं त्यांना ते सांगता येणार नाही. कदाचित तुम्ही विचारताय म्हणून ते सांगत असतील. पण तुम्हाला पण ते एक अंदाज आला पाहिजे, की नेमका अ, किती लागू शकतं. तर एक मला वाटतं एक ॲव्हरेज स्टुडंट पण कोणता पण ज्याला थोडंफार जरी कळतं याच्यातलं, तर ती एक साहजिक गोष्ट आहे ना, की पेपर अवघड होत आहे मान्य आणि जागा जास्त आहेत, तर त्याच्यामुळे कमी येणार ना कट ऑफ. आणि खरं तर 50च्या वर कट ऑफ जातच नव्हते सुरुवातीला आणि आता सवय झाली आहे लोकांना कट ऑफ जास्त लागायची. तर पेपर डिफिकल्ट आल्यानंतर पण खूप खाली यावंसं वाटत नाही अनेकांना. सो त्यामुळं मग कदाचित कट ऑफ जास्त सांगतात आणि लास्ट इयरला पण ना, गट बचे पण कट ऑफ सांगितले यांनी, की 54-55 लागेल असे अनेकांचे कट ऑफ्स होते. 53, 54, 55, 56 फार फार तर 57-58 पर्यंत गेलते. खूपच रेअरली कोणीतरी 60च्या वर गेला असेल. सो मला सुद्धा वाटलं नव्हतं, की 60च्या वर जाईल. कारण की तसं आपल्याकडे हेच नव्हतं म्हणजे त्याचा अनुभवच नव्हता, की असं होऊ शकतं. अ, आणि अनेकांना मार्क्स आले म्हणजे आणि त्याचं कारण गणित होतं. गणितात अनेकांना मार्क्स आले. सो त्याच्यामुळे ते कट ऑफ जास्त गेला आणि गट कला पण त्यानंतर अंदाज चुकले. अनेकांनी गट बचा बघितला. त्यानंतर गट कचा पण कमी सांगायला पुन्हा घाबरत होते. सुरुवातीला 53, 54, 55 पासून सुरुवात केली आणि त्यानंतर मग फायनल आन्सर की पर्यंत 50 पर्यंत कसे तरी आले ते. पण 50च्या खाली येतच नव्हते आणि यांचं म्हणणं होतं की जास्त लागेल. सो तिथे पण अंदाज चुकले. सो म्हणजे असे अंदाज चुकू शकतात आणि त्यामुळं जास्त रिलाय नाही राहू शकत यांच्यावर आपण. यांचं फक्त ते सांगायचं ते करून जातायत. सो आपणच आपले निर्णय घेतले पाहिजेत. खरं तर जास्त विचार नाही केला पाहिजे, की होतंय नाही होतंय. 2 महिने मला वाटतं रिझल्ट लागेल. 2 महिन्यापर्यंत मेन्स तुम्ही करू शकता आणि पुढे इनफ टाईम आहे पुढचं गोष्टी करायला. सो आणि तुम्ही तर म्हणजे सोडणार जर नसाल तर मग काहीच हरकत नाही मेन्स करायला आणि ज्याला सोडायचंय तर ते अर्थात ते प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यायचा आहे. जर या क्षेत्रातून जायचं आहे आणि आता शेवटचा अटेम्प्ट होता आणि आता काय करू? तर तुम्ही तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. सो मला तरी असं वाटतं, की असं केलं पाहिजे.